सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यामधील भू हालचालींचे वर्गीकरण यांची ओळख करून घेणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वीचे भूगोल पाठ्यपुस्तक व जगाचा आराखडा, त्यामध्ये खंड, महासागर, दिशा, उपदिशा दाखवलेल्या होत्या. तर चला आज आपण प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यांना सुरुवात करूया. तुम्हाला सुरुवातीला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना आपल्यासोबत इयत्ता 11वीचे पाठ्यपुस्तक ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण या पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत. म्हणजे काही अशा पद्धतीने चित्र दिलेले आहेत, काही ठिकाणी आलेख दिलेले आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. मग यासाठी तुम्हाला या ठिकाणी चित्रे, तक्ते दिले जातील. परंतु काही वेळेस जर तुमचं नेटवर्क स्लो असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही जी स्क्रीन आहे ती व्यवस्थित दिसणार नाही. म्हणून तुमच्याजवळ आपल्या भूगोलचे पाठ्यपुस्तक असणं, त्याचबरोबर वही आणि पेन असणं हे खूप गरजेचे आहे. तर बघा, आपल्याला प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली हे भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 1 वरती दिलेलं आहे. सुरुवातीलाच वरती म्हटलेलं आहे, थोडे आठवूया. आकृती 1.1 चे निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांसंबंधी वर्गात चर्चा करा. खाली तुम्हाला एकूण 4 चित्र दिलेले आहेत. एक चित्र अ आहे, दुसरं आ चित्र आहे, तिसरं ई चित्र आहे आणि चौथं मोठा ई चित्र आहे. आणि एकूण 6 प्रश्न तुम्हाला खाली दिलेले आहेत. आता या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या संबंधित जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मग आता पहिला जो प्रश्न आहे तो काय म्हटलंय बघा, चित्र अ मधील इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे काय असावीत. चित्र अ या ठिकाणी तुम्हाला एक इमारत कोसळलेली दिसते, ही का कोसळलेली असावी असं विचारलेलं आहे. आता याचं जर उत्तर बघितलं तर प्रामुख्याने भूकंप असेल किंवा ही इमारत कमकुवत झालेली असेल किंवा झीज झाली असेल, यामुळे ही इमारत कोसळलेली असावी. मग याचं उत्तर भूकंप, कमकुवतपणा किंवा जीर्ण होणे या कारणामुळे ही इमारत कोसळलेली असेल. परंतु आपल्या प्रकरणाचा विचार करता आपल्या प्रकरणाचं नाव आहे भू हालचाली. मग याचं जे उत्तर येईल प्रमुख ते काय असेल, भूकंप याच कारणामुळे ही इमारत कोसळलेली असेल. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चित्र आ मधील घटना कशाशी संबंधित आहे, त्याचा परिसरावर कोणता परिणाम होतो. आता चित्र आ मध्ये एक ज्वालामुखीचा उद्रेक आहे, तो उद्रेक होत आहे. तर जो लाव्हारस आहे तो जमिनीवरती पसरत आहे, अशी एक घटना दिसते. म्हणजे ही जी घटना आहे ती घटना ज्वालामुखीशी संबंधित घटना आहे. याचे परिणाम काय होतात परिसरावरती, तर यामुळे प्रदूषण, भूकंप, जीवितहानी व वित्तहानी होते. म्हणजे ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस त्या ठिकाणी जर लोक सापडले तर त्या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते किंवा काही इमारती असतील त्या कोसळतील, त्यामुळे वित्तहानी होते. त्याचबरोबर ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस परिसरामध्ये भूकंपाचे धक्के सुद्धा जाणवतात. त्यानंतर प्रदूषण होते, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, धूलिकण असतील, हे अवकाशामध्ये जास्त प्रमाणात जातात आणि त्यामुळे प्रदूषण घडून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, चित्र ई मधील जमिनीला आलेल्या बाकाचे कारण काय असावे. हे चित्र ई आहे, या ठिकाणी ही जमीन आहे आणि तिला अशा पद्धतीनं इथं बाक आलेला आहे. याचं उत्तर बघा, लाव्हारसाचे संचयन किंवा वलीकरण प्रक्रिया. म्हणजे आता आपण चित्र आ मध्ये बघितलं तर या ठिकाणी बघा लाव्हारस असा पसरत आहे. मग असं जर आतमध्ये लाव्हारस केला तर या ठिकाणी जमिनीला बाक येऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं कारण काय आहे, वलीकरण. आता तुम्ही गेल्या वर्षी शिकलेला आहात की भारताच्या भूगोलामध्ये हिमालयाची माहिती तुम्ही घेतलेली आहे. मग हिमालय हा एक वली पर्वत आहे, वलीकरण प्रक्रिया कशी होते हे माहिती आहे तुम्हाला. मग अशा पद्धतीनं जर वलीकरण झालं असेल तरी सुद्धा या ठिकाणी बाक येऊ शकतो.
त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे, चित्र ई मधील जमिनीच्या उंचीत फरक असण्याचे कारण काय असावे? दरीच्या भिंती कशामुळे तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात? चित्र ई हे आहे, या ठिकाणी एक तुम्हाला खोल दरी दिसते, ज्या दोन्ही बाजूला उंच भाग आहे आणि हा जो उतार आहे तो तीव्र उताराच्या भिंतींचा आहे. मग कशामुळे झालेलं असावं असं विचारलेलं आहे. याचे उत्तर खचदरीमुळे तसेच झिजेमुळे उंचीत फरक असून मातीचे वहन झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं असेल, एक तर जमीन खचलेली असेल आणि त्यामुळे हा भाग खाली गेलेला आहे. दुसरं कारण काय असेल, या ठिकाणावर एखादी नदी वाहत असेल आणि त्या नदीनं या ठिकाणच्या मातीचं वहन केलेलं असेल आणि त्यामुळे या ठिकाणी दरीची निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर याच्या ज्या कडच्या भिंती आहेत त्या तीव्र उताराच्या झालेल्या आढळून येतात. आता यानंतर पाचवा प्रश्न बघा, वरील चित्रातील भू हालचालींचे वर्गीकरण मंद व शीघ्र हालचालीमध्ये करा. आता मंद हालचाली कोणत्या आणि शीघ्र हालचाली कोणत्या असे विचारलेले आहेत. तर आता ज्यावेळेस आपण याचं उत्तर बघू तर बघा, मंद ई आणि मोठा ई ह्या दोन आहेत. म्हणजे ह्या ज्या दोन हालचाली आहेत त्या मंद गतीने होणाऱ्या हालचाली आहेत. म्हणजे वलीकरण ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लगेच एका मिनिटात किंवा एका तासामध्ये घडून येत नाही. ही वलीकरणाची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालते. परत झीज होणे किंवा खचदरी निर्माण होणे ही सुद्धा कायमस्वरूपी संथ गतीने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून मंद हालचालीमध्ये प्रामुख्याने ई आणि हा मोठा ई ही दोन चित्रे येतात. त्यानंतर शीघ्रमध्ये अ आणि आ. वरील जे दोन चित्र आहेत ही प्रामुख्याने शीघ्र हालचालीमध्ये येतात. आता भूकंप बघा, भूकंप हा लगेच होतो. म्हणजे 4-5 मिनिटं किंवा 10 मिनिटांमध्ये भूकंप होतो आणि लगेच बंद होतो. ज्वालामुखीचा उद्रेक सुद्धा काही दिवसासाठी, एक दिवसभर असेल, 2 दिवस असेल, एवढा उद्रेक होतो किंवा काही तासासाठी सुद्धा उद्रेक होतो आणि पुन्हा बंद होतो. आणि ह्या घटना कशा आहेत, लगेच घडतात. म्हणजे आपल्याला माहिती सुद्धा नसतं की या ठिकाणी भूकंप होणार आहे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे. अचानकपणे ह्या घडणाऱ्या घटना आहेत. म्हणून यावरील दोन घटनांचा समावेश हा शीघ्र हालचालीमध्ये केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भू हालचालीचे उदाहरण आढळत नाही? म्हणजे भारतीय जो उपखंड आहे, आता भारतीय उपखंडाची संकल्पना तुम्हाला माहिती असेल की जो हिमालय पर्वत आहे त्याच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्यामध्ये मग भारत असेल, नेपाळ असेल, भूटान असेल, बांगलादेश, श्रीलंका ह्या सगळ्यांचा समावेश हा भारतीय उपखंडामध्ये केला जातो. आणि या भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जी सागरी बेटं आहेत त्यांचा विचार करायचा नाही, जी मुख्य भूमी आहे त्या भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भू हालचालीचे उदाहरण आढळत नाही? वरीलपैकी म्हणजे कुठल्या, ह्या सर्व 4 हालचालीपैकी कुठलं उदाहरण आढळत नाही असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, ह्या सगळ्या घटना घडतात. फक्त ज्वालामुखीची जी घटना आहे ती ज्वालामुखीची घटना ही भारताच्या मुख्य भूमी खंडाला घडत नसलेली आढळून येते. ज्वालामुखीचे उदाहरण आढळत नाही, ही शीघ्र हालचाल आहे. आता भारतामध्ये ज्वालामुखी कुठं घडून येतो, तर जे अंदमान निकोबार बेट आहेत त्या ठिकाणी काही प्रमाणात ज्वालामुखीचा उद्रेक होतो. परंतु भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता ज्वालामुखीचे उदाहरण आढळत नाही. अशा पद्धतीने ही चित्र आहेत आणि तुम्ही दिलेली ही उत्तरं आहेत. आता हे तुम्हाला देण्यापाठीमागे उद्देश काय आहे, तर ज्या भू हालचाली आहेत, आता प्रकरणाचं नाव आहे भू हालचाली. भू म्हणजे जमीन, जमिनीची होणारी हालचाल. आपण जर वरून बघितलं तर आपल्याला जमीन हललेली दिसत नाही. ज्यावेळेस कधी भूकंप होईल त्यावेळेस आपल्याला ही जमीन हललेली आढळून येते. परंतु जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये सतत काही ना काही प्रक्रिया घडत असतात किंवा मंद गतीने हालचाली चालू असतात. हे आपल्या लक्षात यावे म्हणून ही चित्र दिलेली आहेत. आता यानंतर आपण
पान नंबर 1 वरच दिलेले जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते बघूया. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पृथ्वीच्या भूपृष्ठ भागावर भूरूपांची निर्मिती अंतर्गत व बहिर्गत बलांमुळे होत असते. यामध्ये टेकड्या, पठारे, दऱ्या इत्यादी भूरूपांचा समावेश होतो. अंतर्गत प्रक्रियांचे मंद व शीघ्र असे 2 प्रकार पडतात. म्हणजे आपण ज्यावेळेस परिसरामध्ये पाहतो त्यावेळेस आपल्याला सर्व जमीन हे सपाट आढळून येत नाही. काही ठिकाणी उंच टेकड्या आढळतात, काही ठिकाणी पठार आढळतात, काही ठिकाणी दऱ्या आढळतात, काही ठिकाणी पर्वत आढळतात. म्हणजे अशा पद्धतीने भूपृष्ठावरती भूरूपांची निर्मिती होते. व ही जी निर्मिती आहे ती प्रामुख्याने अंतर्गत व बहिर्गत बलांमुळे होते. म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठावर सुद्धा काही बल कार्यरत असतात आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा काही बले कार्यरत असतात. जसजसं आपण हे प्रकरण पुढे बघत जाऊ तसतसं तुम्हाला अंतर्गत आणि बहिर्गत बले कोणती आहेत आणि त्याचा परिणाम कसा होतो हे आपण बघणार आहोत. आता अंतर्गत बलांचे प्रामुख्याने मंद व शीघ्र असे 2 प्रकार पडतात. आता आपण पाठीमागे बघितलेलं आहे. मंद हालचालीची उदाहरणं बघितली आहेत आणि शीघ्र हालचालीची उदाहरणे बघितलेली आहेत. पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. दाब व ताण यामुळे या प्रक्रिया घडतात. यांचे निरीक्षण करता येत नाही, परंतु त्यांचे परिणाम पाहू शकतो. यामध्ये उदाहरणं कोणती आहेत? खंड, पर्वत यांची निर्मिती. म्हणजे पृथ्वीचा जो भूपृष्ठ आहे तो मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. आता आपण हिमालयाचं उदाहरण बघितलं तर हिमालयाची उंची अजून सध्या सुद्धा वाढते, परंतु आपल्याला लगेच याची उंची वाढणे लक्षात येत नाही, कारण ही जी उंची आहे ते मंद गतीने वाढते. मग ही मंद गतीने का वाढते? तर यामध्ये प्रामुख्याने दाब व ताण यामुळे या प्रक्रिया घडतात. म्हणजे खडकांमध्ये काही वेळेस दाब निर्माण होतो किंवा काही वेळेस ताण पडतो. यामुळे या मंद गतीने हालचाली घडत असतात. यांचे निरीक्षण करता येत नाही, परंतु त्यांचे परिणाम पाहू शकतो. म्हणजे भूपृष्ठ मंद गतीने हालत आहे हे आपल्या लक्षात येत नाही, परंतु त्यापासून जे निर्मित होणारे पर्वत असतील, भूमिखंड असतील हे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर शीघ्र हालचालीही आहेत. मंद हालचालीप्रमाणे शीघ्र हालचालीही भूकवचामध्ये कार्यरत असतात. या काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीत घडतात आणि त्यांचे परिणाम भूपृष्ठावर अनुभवू शकतो. भूकंप किंवा ज्वालामुखी. आता ही जी 2 उदाहरणं आहेत ह्या शीघ्र हालचालींची उदाहरणं आहेत. म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी हा लगेच घडतो. त्याचा कालावधी किती असतो? काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीमध्ये भूकंप व ज्वालामुखी घडतात आणि त्याचा भूपृष्ठावरती परिणाम मात्र जास्त प्रमाणात घडून येतो. अशा पद्धतीने हे भौगोलिक स्पष्टीकरण हे आपल्याला बघता येते. आता आपण बघितले की शीघ्र हालचाली असतील किंवा मंद हालचाली असतील यामुळे भूपृष्ठावरती बदल घडतो किंवा नवीन भूरूपांची निर्मिती होते. आता या भूहालचालींचे काही पुरावे हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 2 वरती भूहालचालींचे पुरावे हे दिलेले आहेत. आता हे पुरावे कोणते आहेत बघा. तर 2004च्या सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटर्सनं वाढलेली आहे. आता सुमात्रा बेट कुठं आहे? तर जो आपला आग्नेय आशियाई देश आहेत, इंडोनेशिया, मलेशिया, त्या ठिकाणी ही सुनामी बेट आहे. आपली जी अंदमान निकोबार बेट आहेत त्याच्या पूर्वेला हे सुमात्रा बेट आढळून येते. 2004ला या ठिकाणी सुनामी आल्या होत्या. म्हणजे समुद्रामध्ये हिंदी महासागरात भूकंप झाला आणि त्यावेळी उंच सुनामी लाटांची निर्मिती झाली आणि त्यावेळेस सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटर्सनं वाढलेली आहे. म्हणजे हे अलीकडचं उदाहरण आहे. तर पुढचं उदाहरण दिलं आहे हिमालयातील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे ह्या ज्या रांगांची निर्मिती आहे ही अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे. हे एक उदाहरण ह्या भूहालचालींचे आहे. त्यानंतर नोव्हेंबर 1963 मध्ये आइसलँड जवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन
काही नाविकांनी केले. हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी ही घटना पाहिली. आता आइसलँड कुठं आहे? आता तुम्ही आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये तुम्हाला उत्तर अमेरिका खंड, त्यानंतर युरोप खंड, आशिया खंड सगळे खंड दाखवले आहेत. मग हे प्रामुख्याने उत्तर अमेरिका खंडच्या जवळ म्हणजेच युरोप खंडामध्ये ग्रीनलँडच्या जवळ हे आइसलँड आढळून येतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आठवेल. तर आइसलँड जवळ काय झालेलं होतं, एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन काही नाविकांनी केले. म्हणजे हे जे नाविक आहेत हे या समुद्रामधून किंवा अटलांटिक महासागरामधून हे भ्रमंती करत असताना 1963 मध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की आइसलँड जवळील एक बेट हे उंच झालेलं आहे, म्हणजे त्याची उंची वाढलेली आहे. म्हणजे हे अलीकडचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, सुनामीनंतर काही बेटे लुप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहरणार्थ मेगापोड हे जे बेट आहे हे पूर्वी लोकांनी पाहिलेलं होतं, परंतु सुनामी आल्यानंतर हे बेट नाहीसं झालेलं आढळून येतं. पुढचा आहे उ आकडा शेवटचा. मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदीजवळ वनासह जमीन बुडाल्याचे पुरावे आहेत. या खाडीत काही खोलीवर आजही या वृक्षांचे बुंदे आढळतात. आता मुंबई आपल्या जवळ आहे आणि मुंबईमध्ये जो समुद्र आहे तो कोणता आहे? अरबी समुद्र. या अरबी समुद्राजवळ माझगाव गोदीजवळ, म्हणजे गोदीमध्ये काय असतं, त्या ठिकाणी मोठी जहाजं येतात जातात, माल उतरवला जातो. गोदीमध्ये जहाजावरती माल चढवला जातो, त्या ठिकाणी आपण गोदी असं म्हणतो. मग त्या ठिकाणी जमीन बुडाल्याचे पुरावे आढळतात. मग हे पुरावे कुठले आहेत? तर या खाडीत खोलीवर, समुद्राच्या खोलीवर आजही या मोठ्या वृक्षांचे बुंदे आढळतात. म्हणजेच आपण असा निष्कर्ष काढू शकतो की त्या ठिकाणी जमीन समुद्रामध्ये बुडलेली आहे. अशा पद्धतीनं अलीकडच्या काळातील भू हालचालींचे म्हणजे जमिनीच्या हालचालींचे हे वेगवेगळे पुरावे आपल्याला आढळून येतात. आता भू हालचाली किंवा ज्या प्रक्रिया आहेत यांचे आपल्याला वर्गीकरण बघायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण भू हालचालींचे पुरावे बघितले, पहिल्यांदा चित्र बघितली. आता आपल्याला कोणकोणत्या भू हालचाली आहेत त्यांचे वर्गीकरण बघायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिला जाईल, तो तक्ता तुम्ही बघायचा, मी तुमच्या लक्षात येईल. आता भू हालचाली आणि प्रक्रिया यांचे वर्गीकरण प्रामुख्याने अंतर्गत हालचाली किंवा प्रक्रिया, बहिर्गत हालचाली किंवा प्रक्रिया या दोन्हीमध्ये केले जाते. म्हणजे भूपृष्ठावर ज्या प्रक्रिया चालू असतात त्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा चालू असतात आणि भूपृष्ठावर बहिर्गत भागामध्ये सुद्धा चालू असतात. म्हणून याचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यानंतर अंतर्गत हालचालींचे दोन प्रकार पडतात, एक मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. आता आपण पाठीमागेच बघितलं आहे बघा, मंद हालचाली कोणत्या आहेत आणि शीघ्र हालचाली कोणत्या आहेत. ही जी दोन उदाहरण आहेत हे अंतर्गत हालचाली आहेत. अंतर्गत म्हणजे कशाच्या? पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये चालणाऱ्या ह्या दोन हालचाली आहेत, मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. आता बहिर्गत हालचालीमध्ये कोणत्या आहेत बघा, यामध्ये प्रामुख्याने नदी, सागरी लाटा, वारे, भूजल, हिमनदी ह्या बहिर्गत प्रक्रिया आहेत. ह्या भूपृष्ठाची झीज करतात. मग याची जी माहिती आहे ती आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मध्ये डिटेलमध्ये आहे. आपण त्यामध्ये नदी, सागरी लाटा, वारे, भूजल, हिमनदी यांचं खनन कार्य, वहन कार्य, संचयन कार्य आणि त्यापासून निर्मित जी भूरूपं आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. आता आपण अंतर्गत हालचालीकडे बघूया. आता अंतर्गत हालचालीमधील ज्या मंद हालचाली आहेत त्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करतात. एक ऊर्ध्वगामी हालचाली, त्यांना खंड निर्माणकारी हालचाली असं म्हणतात, आणि क्षितिज समांतर हालचाली त्यांना पर्वत निर्माणकारी हालचाली असे म्हणतात. हे जे मुद्दे आहेत हे तुमच्या पान नंबर 2 वरती आहेत. आता शीघ्र हालचालीमध्ये कोणते आहेत ते दोन आपण बघितले. एक आहे भूकंप आणि दुसरा आहे ज्वालामुखी. हे दोन शीघ्र हालचालींची उदाहरणे आहेत. आता यानंतर
क्षितिज समांतर हालचाली म्हणजेच पर्वत निर्माणकारी हालचाली यांचे पुन्हा दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करतात. एक ताण निर्माणकारी बले, त्याला प्रस्तर भंग होतो त्यामुळे, आणि दाब निर्माण करणारी बले, त्यामुळे वलीकरण घडून येते. आता या ठिकाणी हा जो तक्ता दिला आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही, परंतु तुमच्या पूर्ण लक्षात यावं की भूप्रक्रिया किंवा हालचाली कोणत्या असतात, त्यांचे कोणत्या प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं, म्हणजे तुम्हाला पुढचा जो भाग आहे तो समजण्यास सोपा जातो. तुम्ही हा जो तक्ता आहे तो तक्ता तुम्ही पूर्ण पाठ करायचा. आता आपण पुढचा मुद्दा बघूया. बघा, आता मंद हालचाली हा आपला मुख्य मुद्दा आहे आणि त्यास भूविवर्तनिकी हालचाली असं सुद्धा म्हणतात. आता मंद हालचाली म्हणजे काय, त्याचा अर्थ दिला आहे सुरुवातीला. अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनिकी हालचाली असे म्हणतात. ज्यावेळी या हालचाली मंद गतीने कायमस्वरूपी सुरू असतात तेव्हा त्यांना मंद हालचाली असे म्हणतात. मंद हालचालींचे ऊर्ध्वगामी हालचाली खंड निर्माणकारी व क्षितिज समांतर हालचाली पर्वत निर्माणकारी हालचाली असे दोन प्रकार पडतात. आता आपण पाठ्यपुस्तकात तक्त्यात बघितलं आहे की मंद हालचाली कोणत्या आणि त्याचे दोन प्रकार कोणते आहेत. आता मंद हालचालीचा थोडक्यात आपण अर्थ बघूया की पृथ्वीच्या अंतर्गत बलामुळे, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणात बल कार्यरत असतं आणि त्यामुळे काय होतं तर भूकवचामध्ये हालचाली घडून येतात आणि ज्या हालचाली घडतात त्यांना भूविवर्तनिकी हालचाली असे म्हणतात. मग जर या हालचाली मंद गतीने आणि कायमस्वरूपी चालू असतील, मंद गतीने आणि कायमस्वरूपी चालू असतील तर त्यांना मंद हालचाली असे म्हणतात. आणि यांचे दोन प्रकार कुठले पडतात, ऊर्ध्वगामी हालचाली आणि क्षितिज समांतर हालचाली. आता ऊर्ध्वगामी हालचाली म्हणजे काय बघा. ऊर्ध्वगामी हालचालीचा अर्थ पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे अतिमंद गतीने होणाऱ्या हालचालींना ऊर्ध्वगामी हालचाली म्हणतात. एवढाच अर्थ बघा. काय म्हटलेला आहे, पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे, म्हणजे आपली पृथ्वी गोल आहे आणि मध्यभागी केंद्र आहे, त्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे अतिमंद गतीने होणाऱ्या हालचालींना ऊर्ध्वगामी हालचाली असे म्हणतात. तसेच भूकवचाचा भाग हा समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते, म्हणून या हालचालींना खंड निर्माणकारी हालचाली असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे वर दाब असतो त्यावेळेस पृथ्वीच्या भूपृष्ठावरचा भाग हा वर उचलला जातो आणि वर उचलला गेल्यामुळे मोठ्या खंडाची म्हणजे भूमिखंडाची निर्मिती होते, म्हणून या हालचालींना खंड निर्माणकारी हालचाली असे म्हणतात. आता याच्या निर्मितीची कारणे कोणती आहेत बघा. ह्या ऊर्ध्वगामी हालचालींची निर्मिती का होते, कारणे. पृथ्वीच्या अंतरंगातील बल व ऊर्जेचे वहन यामुळे निर्मिती होते. म्हणजे या ज्या हालचाली आहेत त्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये मोठ्या प्रमाणात बल कार्यरत असतं किंवा जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं वहन हे सतत होत असतं आणि त्यामुळे याची निर्मिती होते. यामुळे भूपृष्ठावर घडणाऱ्या प्रक्रियामध्ये प्रामुख्याने भूखंड उंचावणे व खचणे या दोन प्रक्रिया घडतात. जर भूमिखंड उंचावला तर खंडाची निर्मिती होते आणि जर भूखंड खचला तर त्या ठिकाणी खचदरीची निर्मिती होते. म्हणजे या ऊर्ध्वगामी हालचालीमुळे दोन प्रक्रिया भूपृष्ठावर घडून येतात. एक भूखंड उंचावला जातो आणि एक भूपृष्ठ खचला जातो. आता यामुळे निर्मित भूरूपे बघा. विस्तीर्ण पठारे किंवा भूमिखंड या भूरूपाची निर्मिती होते. म्हणजे प्रामुख्याने जर भूखंड उंचावला तर त्या ठिकाणी मोठ्या पठारांची किंवा भूमिखंडांची निर्मिती होते. उदाहरणार्थ बघा, पामीरचे पठार असेल किंवा इतर पठार असतील तर त्या ठिकाणी ती अंतर्गत प्रक्रियेने उंचावलेला आहे भाग
आणि त्यामुळे पठारांची निर्मिती झालेली आहे. आता ऊर्ध्वगामी हालचाली म्हणजे काय बघितले आपल्याला. आता आपला क्षितिज समांतर हालचाली म्हणजे काय बघायचे आहेत. क्षितिज समांतर हालचाली त्यांना काय म्हणतात, पर्वत निर्माणकारी हालचाली असे सुद्धा म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्गत बलाच्या दिशेनुसार खडकांमध्ये दाब व ताण निर्माण होऊन आडव्या हालचाली निर्माण होतात, त्यांना क्षितिज समांतर हालचाली असे म्हणतात. आकाश क्षितिज म्हणजे काय म्हणतो, आकाश, दोन्ही बाजूला आपण क्षितिज म्हणतो. मग याला जर समांतर काही हालचाली घडतात म्हणजेच भूकवचामध्ये आडव्या दिशेने काही हालचाली घडून येत असतात, ह्याच्या आडव्या हालचाली आहेत, त्यांना क्षितिज समांतर हालचाली असे म्हणतात. आणि या हालचालीमुळे प्रामुख्याने पर्वतांची निर्मिती होते, म्हणून यांना पर्वत निर्माणकारी हालचाली असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघा याची निर्मितीची कारणे कोणती आहेत, तर यांची निर्मिती खडकांमध्ये दाब व ताण निर्माण झाल्याने होते. म्हणजे खडक आता आपण भूपृष्ठावरती पाहतो असे खडक छोटेसे नसतात, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणारे जे खडक आहेत ते विस्तीर्ण मोठे असतात. आणि या खडकामध्ये काही वेळेस दाब निर्माण होतो, दोन्ही बाजूने दाब निर्माण होतो, किंवा एकाच खडकावरती ताण निर्माण होतो. आणि त्यामुळे ताण निर्माणकारी बले व दाब निर्माणकारी बले असे दोन प्रकार पडतात. आता आपण ताण निर्माणकारी बले व दाब निर्माणकारी बले म्हणजे काय हे बघूया. ताण निर्माणकारी बले याचा अर्थ, बले जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना ताण निर्माणकारी बले असे म्हणतात. आता आपण आकृती बघूया बघा. आता ताण, आता या ठिकाणी एक मोठा तुम्हाला कागद दाखवलेला आहे, म्हणजे थोडक्यात विचार करा की हा एक खडक आहे आणि या खडकावरती काय झालेलं आहे, मध्ये ताण निर्माण झालेला आहे. म्हणजे दोन्ही बाजून इकडं बाण दाखवलेत, इकडं आणि इकडं, म्हणजे दोन्ही बाजूकडं ओढलं जात आहे दोन्ही हाताने, आणि त्यामुळे या खडकावरती ताण निर्माण होत आहे. मग आता ताण निर्माण झाल्यानंतर मध्यभागी काय होईल, प्रक्रिया कुठल्या घडतील, तर यामुळे भूभागास छेद जाणे, भेग पडणे किंवा तडे जाणे, यालाच काय म्हणतात, विभंग किंवा प्रस्तरभंग असे म्हणतात. या प्रक्रिया घडतात. म्हणजे या ठिकाणी जर जास्त ताण निर्माण झाला तर हा खडक काय होईल, तुटेल, हा मधून तुटेल किंवा याला छेद जाईल किंवा भेग पडेल. आणि मग अशा पद्धतीने छेद गेला, भेग पडली किंवा तडा गेला तर त्याला विभंग किंवा प्रस्तरभंग असं म्हटलं जातं. मग आता अशा पद्धतीनं जर प्रक्रिया झाली तर निर्मित भूरूपे कोणती असतात बघा, खचदरी, गट पर्वत यांची निर्मिती होते. आता बघा याला जास्त ताण आलेला आहे. आता ताण आल्यानंतर पुढची प्रक्रिया कुठली घडते तुम्हाला सांगितलं की हा खडक काय होईल, इथून मधून तुटेल. आता या कृतीमध्ये बघा काय झालेलं आहे, दोन्ही बाजूला ताण निर्माण झाल्यामुळे मधून हा खडक हा काय झालेला आहे, तुटलेला आहे. अशा पद्धतीनं ताण निर्माणकारी बले कार्यरत असतात. बघा परत एकदा, असा खडक असेल, दोन्ही बाजून ताण निर्माण झाला असेल तर मधून खडक तुटतो, खडकाला छेद जातात, भेग जातात, तडे पडतात आणि त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वत यांची निर्मिती होते. आता यानंतर पुढचं बघा कुठलं आहे, बल, दाब निर्माणकारी बले. आता याच्या विरुद्ध आहे. बले जेव्हा एकमेकाच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रित बल किंवा दाब निर्माणकारी बले असे म्हणतात. आता आकृतीमध्ये बघा दाब. आता पाठीमागे ज्यावेळेस ताण बघितला त्यावेळेस ताण ज्यावेळेस बघितला त्यावेळेस बाणांची टोकं विरुद्ध होती, उलटी होती. आता बाण कसा आहे बघा, दाब, दोन्ही बाजूनी दोन्ही हाताने खडकावरती दाब दिलेला आहे. आणि मग जर दाब दिला तर हा जो मधला भाग आहे त्याला काय होईल, उंचावेल किंवा ह्याला बाक येईल. आता या कृतीमध्ये बघा दोन्ही बाजूनी दाब दिल्यामुळे मधला भाग हा उंचावलेला आहे. आणि मग अशाच पद्धतीनं खडकावर प्रक्रिया घडतात की यामुळे भूभागास बाक येणे, वळ्या पडणे, भेगा पडणे, यामुळे वलीकरण या प्रक्रिया घडून येतात. म्हणजे दाब निर्माणकारी बले एकमेकांच्या दिशेने कार्यरत असतात, त्यावेळेस त्यांना केंद्रित बले
किंवा दाब निर्माणकारी बले म्हणतात आणि यामुळे वळ्या पडणे, भेगा पडणे या प्रक्रिया घडतात आणि निर्मित भूरूपे वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत निर्मिती कशी झाली आहे, तर भारतीय जो उपखंड आहे तो उपखंड उत्तरेकडे सरकत आहे आणि सरकत असल्यामुळे त्या ठिकाणी मध्यभागी हा दाब पडत आहे आणि दाब पडल्यामुळे मध्येच हिमालय पर्वताच्या ठिकाणी वलीकरण प्रक्रिया झाली आहे आणि त्या ठिकाणी वली पर्वताची निर्मिती झालेली दिसून येते. अशा पद्धतीनं ह्या दाब निर्माणकारी बले ही असलेली आढळून येतात. आता आपण आज जो भाग बघितला त्याच भागावरती आधारित तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. मग यामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे भू हालचालींचे सध्या कोणकोणते पुरावे उपलब्ध आहेत, हे आपण बघितलेले आहेत, ते तुम्ही लिहून ठेवायचे आहेत. परत दुसरा आहे मंद हालचाली म्हणजे काय सांगून मंद हालचालींचे प्रकार स्पष्ट करा. आपण बघितले मंद हालचाली म्हणजे काय, ज्या हळूहळू घडतात त्याची व्याख्या बघितली. त्याचे 2 प्रकार बघितले, ऊर्ध्वगामी हालचाली आणि क्षितिज समांतर हालचाली. मग मंद हालचालीची पहिल्यांदा व्याख्या लिहायची आणि परत त्याचे जे 2 प्रकार आहेत ऊर्ध्वगामी हालचाली आणि क्षितिज समांतर हालचाली याच्या व्याख्या लिहायच्या. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही हा जर यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे भूगोल विषयासंदर्भातील व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर चला आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.